नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अप्रूजामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश असणार आहे आणि यामध्ये तुमची कोणती एक्झाम आणि कोणती फी घेतली जाणार नाही. यामध्ये थेट मुलाखतीवर तुमची इथे निवड प्रक्रिया होणार आहे. यामध्ये तुम्हाला लागतात 18,000 पासून ते 75,000 प्रति महिना तुम्हाला साधारे भेटणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत बहुउद्देशीय कर्मचारी आणि स्टाफ नर्स या पदाकरता जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर त्याला आजच्या भरतीकडे वळत बघा. स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. ही पदभरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे, म्हणजेच 11 महिने आणि 29 दिवसाच्या कालावधी करता. आता बघूयात की कोणत्या पदाकरता किती रिक्त जागा तुम्हाला सॅलरी किती भेटणार. तर बघा, सर्वप्रथम आहे ते पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर. या पदाकरता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन MBBS प्लस PG असणे आवश्यक असणार आहे. विथ तुमचं मेडिकल महाराष्ट्र काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. 18 ते 69 वर्ष एज लिमिट आहे आणि 19 पदाकरता ही जागा रिक्त असणार आहे. यामध्ये तुम्हाला 30,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर बालरोग तज्ज्ञ या पदाकरता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन MD किंवा DCH किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. विथ तुमचं MMCचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. 18 ते 69 वर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे. एक जागा रिक्त आहेत आणि 75,000 प्रति महिना तुम्हाला ते सॅलरी भेटणार आहे. एपिडेमिकॉलॉजिस्ट या पदाकरता MBBS किंवा तुमचं हेल्थ सायन्स किंवा BDS किंवा BAMS किंवा BHMS किंवा BUM किंवा BPTH किंवा नर्सिंग बेसिक म्हणजेच BSc नर्सिंग किंवा B फार्मा कंप्लीट करणे आवश्यक असणारे आणि यामध्ये तुमचं 18 ते 69 वर्षापर्यंत एज लिमिट असणारे एक जागा रिक्त आहे. 35,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. स्टाफ नर्स फिमेल करता यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन 12वी पास विथ तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग असणे आवश्यक असणार आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. 18 ते 64 वर्ष एज लिमिट आहे. 23 जागा रिक्त आहेत आणि प्रति महिना 20,000 पेमेंट भेटणार आहे. लॅब टेक्निशियन या पदाकरता तुम्हाला येथे 12वी प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा असणे आवश्यक असणार. यामध्ये 18 ते 64 वर्ष एज लिमिट आहे. 9 जागा रिक्त आहेत आणि 17,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. फार्मासिस्ट यामध्ये तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन D फार्मा किंवा B फार्मसी कंप्लीट करणे आवश्यक असणारे. 18 ते 64 एज लिमिट असणारे एक जागा रिक्त आहेत आणि 17,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर ANM या पदाकरता 10वी पास असणे आवश्यक असणारे. विथ तुमचं ANMचं कोर्स कंप्लीट करणे आवश्यक असणारे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार. 18 ते 64 वर्ष एज लिमिट आहे. 21 जागा रिक्त आहेत आणि 18,000 प्रति महिना सॅलरी तुम्हाला येथे भेटणार आहे. आता तुम्ही बघू शकता की तुमच्या कास्ट वाईज किती जागा रिक्त असणार आहेत. त्यानंतर बघा, आता तुमची मुलाखतीची तारीख काय असणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ आणि एपिडेमिकॉलॉजिस्ट या पदाकरता 30 जून 2026 म्हणजेच मंगळवारी तुमची मुलाखत होणार आहे. अर्ज स्वीकारण्याचा काळ हा 10:30 ते 11:30 पर्यंत असणार आहे आणि अर्ज छाननीची वेळ 11:30 पासून 12 वाजेपर्यंत असू शकते. त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तज्ज्ञ या पदाकरता 1 जुलै 2026 म्हणजेच बुधवारी तुमची मुलाखत होणार आहे. यामध्ये अर्ज स्वीकारण्याचा काळ हा 10 ते 11:30 असणार आहे आणि त्यानंतर तुमचे अर्ज छाननी केले जाणार आहे. त्यानंतर फार्मासिस्ट आणि ANM पदाकरता येते 2 जुलै 2026 म्हणजेच गुरुवारी तुमची येथे मुलाखत होणार आहे. तुमचा टायमिंग हा सेम असेल. बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुम्ही तुमच्या मुलाखतीच्या टायमाला घेऊन जायचे आहे. तर बघा, यामध्ये सर्वप्रथम असणार आहे तुमचं पूर्ण भरलेला अर्जाचा फॉर्म. त्यानंतर तुमचा वयाचा पूर्व ज्यामध्ये जन्मदाखला किंवा तुमचं शाळेचं प्रमाणपत्र असू शकतं, ज्यामध्ये 10वीचं 12वीचं असू शकतं. त्यानंतर तुम्ही जी पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार. तुमचं गुणपत्रकसुद्धा, ज्यांनी MBBS किंवा जी नर्सिंग केलेलं आहे त्यांना महाराष्ट्र मेडिकल नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र, त्यानंतर आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिनल, त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सध्या फोटो. जर अर्जदार विवाहित असला तर त्याच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असणारे विवाहाबद्दल. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि फौजदार गुन्हा नसल्याचं त्याच्याकडे हमीपत्र असणे आवश्यक असणारे, तरच तो इथे अप्लाय करू शकतो.
बघा आता यामध्ये तुमची गुणपद्धत कशी असणार, तर सर्वप्रथम जे तुम्ही पदवी प्राप्त केली आहे त्यामुळे तुम्हाला किती मार्क भेटले त्यानुसार तुम्हाला इथे 50 गुणांपैकी गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर तुमच्याकडे जर अनुभव असेल तर अनुभवाच्या सुद्धा तुम्हाला येथे 30 मार्क दिले जाणार आहेत आणि तुम्हाला जे इंटरव्ह्यू घेतले जातील त्याचे 20 मार्क असणारे आणि त्यानुसार तुमचं इथे निवड प्रक्रिया होणार 100 मार्कांपैकी. बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण फॉर्म दिसत आहे. तो तुम्हाला प्रॉपर भरायचा. तुमचा फोटो, त्यानंतर तुमचं नाव, पत्ता वगैरे संपूर्ण तुमची शैक्षणिक पात्रता सगळं यामध्ये प्रॉपर भरायची. कोणती चूक न करता तुम्ही तो फॉर्म भरा आणि घरूनच जाताना तो फॉर्म भरून घेऊन जा, ज्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यावर काही अडचण येणार नाही. तर बघा आता अर्ज म्हणजे तुमच्या मुलाखतीचा किंवा अर्ज देण्याचा पत्ता काय असणार आहे, तर सर्वप्रथम बघा यामध्ये क प्रभाग कार्यालय 2रा मजला आरोग्य विभाग आधारवाडी फायर स्टेशन कल्याण पश्चिम हे तुमचा अर्ज सादर करण्याचा किंवा मुलाखतीचा पत्ता असणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असाल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल.